लेंडे साहेब, जुन्नरचे माजी आमदार सहकार महर्षी शिवाजीराव काळे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव काळे यांचा पुतळा जुन्नर बाजार समितीने उभारलेला आहे. लोकार्पण सोहळ्याला अडचणी निर्माण होत आहेत, त्या आपल्यामुळे होतात अशी चर्चा होते. नमस्कार. शिवाजीराव दादा काळे सहकार महर्षी माजी आमदार, ते माझे सहकारातले गुरु आहेत. त्यांनी मला सहकारामध्ये तालुक्यात आणले. राजकारणामध्ये मी वल्लभ शेठ बरोबर राहिलो, परंतु सहकारामध्ये प्रत्येक वेळेला शिवाजीदादा काळ्यांबरोबर राहिलो आणि त्यांच्या पुतळ्याला माझा विरोध असायचं काही कारण नाही. खरं तर तो पुतळा बांधकाम करताना त्याचे टेंडर काढताना परवानग्या घेताना मी त्यावेळेचे सभापती संजयराव काळे यांना सांगितलं होतं की हा पुतळा मार्केट कमिटीच्या निधीमध्ये जर खर्च करायची तरतूद नाही तर त्यातून न उभारता लोकवर्गणीतून तो उभा करावा आणि त्याचं कायदेशीर लोकार्पण करावं. आता ते आडून कायद्याच्या बगल घेऊन जर त्यांचं जे काय काम चाललंय की मार्केट कमिटीच्या निधीमधून त्याचा खर्च झाला, हे पैसे सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आहेत आणि त्या पैशातून तो पुतळा उभा न राहता त्याचा खर्च न होता जे कार्यकर्त्यांना शिवाजी काळे दादांबद्दल आपुलकी आहे, सहानुभूती आहे, ज्यांच्यामुळे त्यांना काहीतरी तालुक्यामध्ये पदं मिळाली किंवा जे सहकारामध्ये काम करतात त्या लोकांकडून त्याबद्दलच्या वर्गणी गोळा करावी आणि मार्केट कमिटी किंवा शासन जे सांगते का मार्केट कमिटी ॲक्टमध्ये काय नियम नंबर 37मध्ये पुतळा उभारण्यासाठी खर्च करायची परवानगी नाही, तर ते जे पैसे आपल्याकडून खर्च झाले ते पैसे भरणा करावे आणि त्या पुतळ्यासाठी जी रक्कम लागते ती तालुक्यातून देणगी करून वळवा. बाजार समितीचं ऑडिट होतं, जर नियमबाह्य खर्च झाला तर ऑडिटरने ऑब्जेक्शन का नोंदवलं नाही आणि कारवाई का केली नाही बाजार समितीवर? बाजार समितीच्या ऑडिटमध्ये त्या ऑडिटरने त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलं की हा खर्च चुकीचा झाला आहे. आपले आक्षेप नोंदवल्यानंतर आपण ऑडिट अहवाल दुरुस्त रिपोर्ट देतो, दुरुस्तीमध्ये तुम्ही काय कळवलंय? हे मार्केट कमिटी कळवते की आम्ही त्याच्या दुरुस्ती करून घेतो. पैसे तुम्ही संचालक होतेच ना, तुम्ही काय कळवले? सभापती असताना संचालक असताना वेळोवेळी सांगितले का ही रक्कम जर कायद्यामध्ये तरतूद नाही तर ती भरून घ्यावी आणि नियमाप्रमाणे ती रक्कम जर भरल्यानंतर आपल्याला कायदेशीर परवानगी आपण तो लोकार्पण करून घ्यावं अशी माझी भूमिका राहील. खासदार शिवाजीराव आढळराव आणि विद्यमान सभापती संजयराव काळे यांनी सहकार मंत्र्यांकडून हा पुतळा लोकार्पण सोहळा करण्याची अनुमती आणल्याचं समजतंय. मात्र तुमच्याच एका सहकार्याने पुन्हा अडचण निर्माण केल्याची चर्चा होते. यामागचे बोलवते धनी आपण आहात, आपला विरोध आहे अशी पण चर्चा होते. लेंडे साहेब, आपण काळे साहेबांचे शिष्य आहात, काय सांगाल? शिवाजीराव दादा काळेंचा मी शिष्य आहे, संजय काळेंचा नाही, हे पहिले लक्षात घ्या. आणि खासदार साहेबांनी जे पत्र दिले सहकार मंत्री किंवा पणन मंत्र्यांना, त्या पणन मंत्र्यांनी त्याच्यावर असा शेरा मारलाय की तपासून कार्यवाही करावी, परवानगी द्यावी. म्हणजे कायद्याच्या तपासणीमध्ये ते जर अडकलं तर तुम्ही नाही काय करू शकत. आणि 3 ऑक्टोबर 2015 साली याच पणन खात्याच्या कक्ष अधिकाऱ्यांनी असं पत्र दिलंय की हा पुतळा उभारण्यासाठी जो काही तुम्ही खर्च केला हा नियमात बसत नसल्यामुळे आपली परवानगी नाकारण्यात येत आहे. आणि त्या पत्राची एक प्रत माझ्या मित्रांनी पणन संचालकांना दिली आणि त्याच्यावरती ते प्रकरण आणले. माझं अजून पण हेच म्हणणं आहे की आपण त्या पुतळ्याच्या संदर्भातली जी काही रक्कम मार्केट कमिटीला आपण विना परवानगीची खर्च केली, आपली तरतूद नाही म्हणून ती रक्कम वसूल करावी, ती रक्कम देणगी रूपाने एकत्र करून ती परत भरणा करावी आणि नंतर परवानगी घ्यावी. आपल्याला परवानगी मिळून जाईल, लोकार्पण होऊन जाईल, हीच माझी भूमिका आहे. लेंडे साहेब, स्वर्गीय शिवाजीराव काळे सहकाराचे ज्येष्ठ नेते, त्यांचा पुतळा उभारला जातोय, तो आता उभारलाय, त्याचं अनावरण व्हायला हवं. तुम्ही सगळी राजकीय मंडळी कॉन्ट्रीब्युशन काढून हा विषय मार्गी का लावत नाही आणि तुमचा पुढाकार कसा असेल? मी सभापती असताना ह्या विषयावर मार्केट कमिटीच्या वार्षिक सभेमध्ये चर्चा झाली. त्यावेळेला मी स्वतः सांगितले की दादांच्या पुतळ्यासाठी निधी गोळा करत असं मी स्वतः 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. तो माझा शब्द अजूनही पक्का आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे युवा नेते अतुल शेठ बेलकी यांनी स्वतः ठिकाणी जाहीर केलं की जर कायदेशीर प्रक्रियेत हा पुतळा अडकत असेल तर दादांच्या पुतळ्याच्या रकमेसाठी जी रक्कम लागेल त्याचे 1 लाख रुपयांनी देण्यासाठी सुद्धा अतुल शेठनी त्या ठिकाणी घोषणा केली होती. अशा प्रकारे जर आपण तालुक्यामध्ये हे केलो तर ही रक्कम गोळा होऊ शकते आणि दादांचा पुतळा मोकळा श्वास गेल्याच्याबद्दल कुठली शंका नाही. आपण सभापती असताना सगळ्या संचालकांचं संचालक पद बाधित राहिलं. आपलं पद गेल्यानंतर आपण अनेकांना घरी बसवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. असं दुटप्पी राजकारण कसं? असं मी कुठंच केलेलं नाही. ज्या लोकांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये ते जर अपात्र होत असतील तर शासन ते किंवा तुम्ही सभापती असताना अशी कारवाई होताना दिसली नाही. तुमचं पद गेल्यानंतर ही प्रक्रिया फास्ट झाली. मी सभापती असताना तोपर्यंत ती लोक अपात्र झालेली नव्हती. त्याच्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे एका व्यापाऱ्याने पैसे थकवले, त्यानंतर एक संचालक त्या सोसायटीवर संचालक राहिले, हे नंतर सगळं घडलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही सभापती असताना सुद्धा NM काळे यांच्या पेट्रोल पंपावरनं
पेट्रोल भरलं जात होतं सभापतींच्या गाडीला. तुमचं पद गेल्यानंतर हा विषय मैदानात येतो, काय समजायचं? आता ज्या शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल किंवा ज्या नागरिकांनी नियम काळेंबद्दल तक्रार केली त्यांना ते विचारावं लागेल, तुम्ही आता का केले, मला कसं सांगता येईल? साहेब, तुम्ही सभापती असताना त्याच पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरत होते. 100% बरोबर आहे. त्यावेळेस तुम्हाला समजत नव्हतं का की संचालकाच्या पेट्रोल पंपावरून आपण पेट्रोल भरतोय, हे बेकायदेशीर आहे, पदाचा दुरुपयोग होतोय? तुम्ही जर कायदेपंडित आहात. वाणी साहेब, आता या सगळ्या गोष्टी मला खरं तर अजून तुम्हाला बाईट द्यायला माझ्याकडे 100 विषय आहे. ते नंतर मी एकदा तुम्हाला सगळे सांगेल. मी एक एक विषय माझ्याकडून काढून घेते. मला फक्त दादांच्या पुतळ्याबद्दल आता बोलायचं होतं. निलेम काळे साहेबांवर जाहीर सांगेल की माझ्या परिसरातल्या 100 लोकांनी मला त्यावेळेस भेटून सांगितलं होतं की एनएमला संचालक पदात तुम्ही निवडून घेऊ नका, हा माणूस बरोबर आहे. तरी परंतु मी त्यावेळेला विचार करून त्यांना संचालक घेतलं आणि समोरच्या माणसांनी 25-25 लाख रुपये दिले. जर ही लोक समोर जात असतील तर ज्या लोकांनी आपण आपल्याबरोबर निवडून आले तर ते जर विरोध करत असतील तर त्यांचं संचालक पद घालवण्यासाठी आपण का प्रयत्न करू नये, हा सरळ